नमस्कार. मी आहे कन्हैया कोकणी, राहणार महाराष्ट्र आणि तालुका नागपूर, जिल्हा नंदुरबार. मी आहे निंबोनी गावाचा. तर मला एक अडचण येत होती शेतामध्ये. आता माझ्याकडे सोलर सिस्टम आहे, पण लाईटची व्यवस्था नाही आहे इथं. आणि पहिली गोष्ट म्हणजे इथं एकी तार नाही आहे जवळजवळ. मग आता शेतामध्ये अंधार व्हायचं आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे हे पॅनलमधले 2 पत्रे एक्स्ट्रा होते माझ्याकडे. तर मी ते पंजाबी डेअरी मिने सरांचा व्हिडिओ पाहिलं. मग मला त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांचा मला नंबर पण दिला आहे. मी तुम्हाला तो नंबर लास्टमध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर माझ्याकडे एक इन्व्हर्टर होतं घरचं, मायक्रोटेकचं पडलेलं. मी तुम्हाला तो इन्व्हर्टर पण दाखवतो. हे बघा, तो इन्व्हर्टर एक आहे मायक्रोटेकचं, सिंगल बॅटरीचा आजूवाला. तर हा जो मायक्रोटेकचा इन्व्हर्टर आहे त्या सरांना दाखवलं मी. तर सर बोलले की हा इन्व्हर्टर मी तुम्हाला चालू करून देणार म्हणे. हे बघा, बॅटरी मी बाजारामधून आणली, 220 एम्पियरची बॅटरी आहे. तर हे इन्व्हर्टर आणि ही बॅटरी आपल्या घरची लाईटवरती AC कंट्रोलर, आपला AC पॉवरमध्ये चालणारे हे आहे दोघं प्रोडक्ट. पण ते सर बोलले की तुम्हाला मी सोलरचे 2 पॅनल तुमच्याकडे आहेत का? म्हटलं सर हो, माझ्याकडे 2 पॅनल आहेत सोलरचे, 545 वॅटचे 2 पत्रे आहेत. ते म्हणे तुम्हाला आमच्याकडून यांच्यासाठी चार्ज करण्यासाठी 2 रेडिएटर काय घ्यावं लागतील. तर मी हे मागवलं त्यांच्याकडून. हे पंजाब डेअरी मिन सरांनी पाठवलं. आतापर्यंत एकदम मस्त चार्जिंग होत आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि आता माझे हे जे पूर्ण दिवसभरामध्ये बॅटरी एकदम फुल चार्ज होऊन जाते. आणि बघा, त्याला कनेक्शन असं दिलेलं आहे. मी पहिले बॅटरी चार्ज करण्यासाठी घरी घेऊन जायचो 1-2 वेळा, जे आपलं पार्सल आलं नव्हतं तेव्हा त्यासाठी. तर एवढी मोठी बॅटरी, एवढा मोठा इन्व्हर्टर कुठं घेऊन जायचं रोजच्या चार्जिंगसाठी. तर ते सरांना मी यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिला. ते सरांनी मला त्यांनी याच्याबद्दल थोडी सल्ला दिली की तुमचा आता बघा, हे दोघं पॅनलचे एक कंट्रोलर याच्यात लावलेलं आहे, सोलर चार्ज कंट्रोलर. आता याच्याने सोलरमधली पॉवर DC करंट याच्यात येतं आणि हे जे DC व्होल्टेज याच्याने बॅटरी चार्ज करतात. आणि हे बॅटरीला इन्व्हर्टरचे दोन कनेक्शन दिले आहेत. हे इन्व्हर्टरचे कनेक्शन आहे. याच्यात इन्व्हर्टरमध्ये बघा असं पॉवर येऊन जाते. पॉवर आल्यावरती आपल्याला मागे इन्व्हर्टरमधून इनपुट AC करंट निघते. याच्यातून मागं बघा AC करंट निघते इथून. तर AC करंट मी डायरेक्ट ह्या बोर्डमध्ये सेटअप केलेला आहे. इथं मोबाईलचा चार्जर लावला आहे. आणि पहिली गोष्ट, माझ्या घराचं काम चालू असताना मला पाण्याची गरज पडत होती, तर मी मोटर चालवली. त्याच्यामध्ये अर्धा HP, मी मोटर पण तुम्हाला दाखवतो, अर्धा HP ची मोटर आहे. आणि आता बघा, हा AC लाईट चालू झाला. इथं हा AC लाईट चालू झाला. हे इन्व्हर्टरमध्ये AC चालू झाला. आता पाण्याची मोटर कामाला मजूर चालू करायला आहे. तुम्ही बघू शकता याच्यात चार्जिंग पण फुल झाली आहे. आता पाण्याची मोटर चालू झाली तिकडं. आता आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की हे बघा, इथे चार्ज होत आहे सगळं. हा लहान मोटर चालू झाली, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे माझ्या शेतामध्ये लाईट नसतानाही मी 2 इन्व्हर्टर बॅटरीवरती सगळं व्यवस्थित चालू आहे. तुम्हाला आता मी मोटर दाखवतो. ती मोटर आहे लाईटवरची मोटर आहे, अर्धा HP ची आहे, V-गार्ड्स कंपनीची पाण्याची मोटर लहानशी. ती सुद्धा मी या इन्व्हर्टर आणि बॅटरीवरती चालवतो. आणि बॅटरी सध्या फुल झालेली आहे बघा. ही पाण्याची टाकी आणि इथं मी चालू केलेली आहे बघा. ही मोटर अर्धा HP ची मोटर चालू आहे. तिकडं घराचं काम चालू आहे. हे बघा, बघू शकता. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, अर्धा HP जी आहे इनपुट AC मोटर. अशा प्रकारे मोटर चालू होते.